नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. हे जे तुझं हृदय आहे ना, ते तुझं नाही आहे, त्याच्यावर माझा हक्क आहे. सो ह्या अशा गोष्टी करण्याआधी 100 वेळा विचार करत जा. तो तिच्या हृदयावर बोट ठेवून चिडून बोलला, पण अजून तिचं तोंड काही त्याच्या चिमटीतून त्याने सोडलं नव्हतं. मग मी कुठे नाही म्हणाली आहे? तुझंच आहे हे हृदय, तुझाच हक्क आहे माझ्यावर आणि माझ्या हृदयावर सुद्धा. मग गाजव ना हक्क तू त्याच्यावर. ती तिच्या हृदयावर असलेला त्याचा हात हातात घेऊन बोलली. पण ह्यावेळी मात्र तिच्या शब्दात कोणतीच चीड नव्हती. शब्द हळवे होते, उलट त्याच्याप्रती ओढ होती. ती ओढ त्याला स्पष्ट दिसत होती तिच्या डोळ्यात आणि शब्दात सुद्धा. म्हणून तर कधीपासून तिच्यावर रागावलेला तो आता शांत झाला होता. तिचं चिमटीत पकडलेलं तोंड त्याने सोडून दिलं आणि तिच्या त्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये बंदिस्त केलं. तशी स्तब्ध झाली ती. एक सुकून मिळाला तिला त्याच्या अशा करण्याने. तेच तर हवं होतं तिला. खूप डीपली किस करत होता तो तिला. आणि मग तिने सुद्धा आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि अग्रेसिव्हली कुस्करू लागली ती त्याच्या त्या नरम ओठांना. आता पुढे. दोघेही अगदी इंटेन्सली एकमेकांमध्ये गुंतले होते. पण इतक्यात आऊच! तिने त्याला सोडलं आणि कळवळली ती. त्याला काही कळलंच नाही. तो पण काळजीने तिच्याकडे पाहू लागला. पण त्याच्या हृदयात तर तेव्हा चर्र झालं जेव्हा त्याने तिला स्वतःचा हात झटकत असताना पाहिलं, ज्यामधून आता रक्त येत होतं. तिच्या डाव्या हाताला आयव्ही लावलं होतं. पण त्यांच्या त्या इंटेन्स किसमध्ये ती अशा प्रकारे गुंतली होती की आपल्या हाताला सुई आहे हे देखील तिला विसर पडला होता. तिच्या अग्रेशनमुळे ती सुई हलली होती आणि तिच्या हातातून रक्त येत होतं. ओ शिट! त्याने पटकन तिचा हात हातात घेतला आणि वर उचलून धरला. पण रक्त थांबत नव्हतंच. तसा तो अजूनच घाबरला. डॉक्टर, डॉक्टर! त्याने जोरातच हाका मारायला सुरुवात केली. तशी बाहेरच बसलेली नर्स आत आली. नर्स, प्लीज हिला बघा. त्याने तिचा हात नर्सला दाखवत काळजीने सांगितलं. वेट, तुम्ही बाजूला व्हा आधी. नर्स शांतपणेच बोलली आणि युवीजवळ गेली. जणू काही हे तिच्यासाठी रोजचंच असावं. आधी मात्र युवीच्या हातातून येणारं रक्त बघून घाबरला होता. तुम्ही इतक्या शांत का? लवकर तिला ट्रीट करा. किती रक्त येते तिच्या हातातून? डॉक्टरला बोलवा प्लीज. आधीला त्या नर्सचा राग आला होता, पण तरी तो स्वतःचा राग आतल्या आत दाबून शांतपणेच बोलत होता. तुम्ही प्लीज शांत व्हा सर, मी करते त्यांना ट्रीट, नर्स बोलली आणि तिने युविकाच्या हाताला लावलेली ती आयव्ही काढून टाकली. तिच्या हातातून आलेलं रक्त पुसून स्वच्छ केलं आणि तिथे एक छोटी पट्टी लावली. आता ड्रीप संपली आहे म्हणून ह्याची गरज नाही आहे. थोड्या वेळाने त्यांना दुसऱ्या हाताला आयव्ही लावूया. ती नर्स ती सुई आणि पट्टी डस्टबिनमध्ये टाकत बोलली. इज शी ऑल राईट? आधीने पुन्हा काळजीने विचारलं. येस सर, डोंट वरी, शी इज फाईन. ती नर्स बोलली तसा आधीच्या जीवात जीव आला. पण मॅडम, तुम्ही तर झोपल्या होत्या ना? मग अचानक कसं काय रक्त यायला लागलं तुमच्या हातातून? मी अगदी व्यवस्थित लावलं होतं आयव्ही. ती नर्स बोलली तसे आधी आणि युवी दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. आता ते खरं कारण थोडीच सांगणार होते त्या नर्सला की बाई, आम्ही तर आमच्या केसमध्ये गुंतलो होतो. तेव्हा कुठे लक्ष जाणार होतं त्या आयव्हीकडे? युविकाने मान खाली घातली. ती काही बोललीच नाही. एनिवेज, काळजी घ्या स्वतःची, नर्स बोलली तशी युवीने होमध्ये मान हलवली. सर, तुम्ही पण प्लीज आता थोडा वेळ बाहेर थांबा, त्यांना आराम करू द्या, ती नर्स बोलली. नाही, त्याला थांबू द्या माझ्याजवळ प्लीज, ती तोंड बारीक करत बोलली. तिला आत्ता त्याला स्वतःपासून दूर जाऊच द्यायचं नव्हतं. इट्स ओके युवी, तुला आरामाची गरज आहे, तू आराम कर, मी आहे बाहेर, तो बोलला. नाही, मला तू इथेच हवा आहेस माझ्याजवळ प्लीज, ती रडकुंडीला येत बोलली. अगं पण, तो बोलतच होता की. सर, तुम्ही थांबा थोडा वेळ त्यांच्याजवळ, मी आहे बाहेर, नर्स बोलली आणि बाहेर निघून गेली. तसं त्याने नकारार्थी मान हलवत तिच्याकडे पाहिलं. ती मात्र गालात हसली. स्वीटी, काय होतं हे? त्याने डोळे बारीक करून विचारलं तशी तिने मोठीवाली स्माईल केली. कुठे काय, फक्त तू इथे थांब बस, एवढंच हवंय मला, ती चेहरा बारीक करून बोलली.
ओके बाबा, आहे मी इथेच, नाही जात कुठेच, ओके. तो हसून बोलला तशी तिची पण कळी खुलली. बघू तुझा हात, दुखतंय का? तो तिचा हात हळूवारपणे हातात घेत बोलला तशी तिने बारीक तोंड करून होमध्ये मान हलवली. खरंच दुखतंय? त्याने हळूवारपणे तिच्या हातावर फुंकर घालत विचारलं. तसे तिने डोळे मिटले. आत्ता? त्याने पुन्हा त्या तिच्या हातावर आपले ओठ टेकवून विचारलं. मग मात्र तिने हसून नाहीमध्ये मान हलवली आणि तो गालात हसला. युवी, मला सांग, तू ती विषाची बाटली संपूर्ण प्यायली होतीस का? शेवटी त्याने विषयाला हात घातलाच. हो, ती खाली मान घालून बोलली. तसा तो पुन्हा काळजीत पडला. पण तुम्ही वारंवार एकच प्रश्न का विचारत आहेत? मगाशी डॉक्टर पण मला हेच विचारत होते, तिने विचारलं. कारण तिला पण कळत नव्हतं की का वारंवार तिला एकच प्रश्न विचारला जातोय. काही नाही, तू नको जास्त विचार करूस, तो बोलला. त्याला अजून तिला जास्त टेन्शन नव्हतं द्यायचं. कसा नको करू विचार? सांग ना मला, काही आहे का जे तू मला सांगत नाही आहेस? तिने विचारलं तसा त्याने एक सुस्कारा सोडला. युवी, तू जे विष प्यायली होतीस ते खूप विषारी होतं. म्हणजे माणसाचं वाचणं निव्वळ अशक्य आहे हे प्यायल्यावर. पण तुझ्या बॉडीवर मात्र काहीच इफेक्ट झाला नव्हता. म्हणजे तू अख्खी बाटली विष प्यायली होती तरीसुद्धा तुझ्यावर व्हावा तसा इफेक्ट झाला नव्हता. म्हणजे देवाचीच कृपा. पण तरी हे असं का झाले ते डॉक्टरांना कळत नाही आहे, तो बोलला. तशी ती विचार करू लागली. पण तिला स्पष्ट आठवत होतं की आपण पूर्ण बाटली विष प्यायलो होतो. आधी, पण एक सांगू का? ती काहीतरी विचार करत बोलली. हो सांग, तो बोलला. मी जेव्हा ते पॉयझन त्या शॉपकीपरकडून आणलं होतं ना, तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की 1 तासाच्या आत त्या विषाचा इफेक्ट होईल. पण तसं काही झालंच नाही. मी मला मंडपात घेऊन जाण्याच्या अर्ध्या पाऊण तास आधी ते विष प्यायले होते. म्हणजे लग्न लागण्याच्या आधीच त्या विषाचा इफेक्ट होईल. पण असं काही घडलंच नाही. मी मंडपात आल्यानंतर आपलं लग्न लागून सगळ्या विधी पूर्ण होईपर्यंत जवळपास 3 तास तरी उलटले होते आणि त्यानंतर मला त्याचा त्रास सुरू झाला होता, युविका बोलली. तसा तो तिच्याकडे पाहू लागला. शॉपकीपरने? म्हणजे तू ते पॉयझन मेडिकलमधून आणलं नव्हतं का? त्याने विचारलं. नाही, तिने खाली मान घालून उत्तर दिलं. तसा तो अजूनच चकित झाला. व्हॉट? त्याने आश्चर्याने विचारलं. कारण एखाद्या शॉपमध्ये ते पॉयझन अवेलेबल असू शकते ह्यावर त्याला विश्वास बसत नव्हता. हो, तुला काय वाटतं? कोणत्या फार्मसिस्टने मला विदाऊट प्रिस्क्रिप्शन ते पॉयझन दिलं असतं? युविका बोलली. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. मुळात तुला अजिबातच गरज नव्हती हे असं काही करण्याची, तो चिडून बोलला. तसं तिने पुन्हा तोंड बारीक केलं. बरं, मला सांगशील का कोणत्या शॉपमधून घेतलं होतं ते पॉयझन विकत? त्याने विचारलं. मी पुण्यात माझ्या घरी होते तेव्हा आणलं होतं ते. तेव्हाच ठरवलं होतं की जर शेवटपर्यंत काहीच मनासारखं जर घडलं नाही तर मग शेवटचा पर्याय हाच ठेवला होता मी. तिथे जवळच एक छोटं किराणामालाचं दुकान आहे, तिथून घेतलं होतं. ती पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली. तसं त्याने तिला जवळ ओढलं आणि एका बाजूने मिठीत घेतलं. त्याला कळत होतं खूप काही सोसलं होतं तिने. श्श, बास, आता जास्त काही विचार करू नकोस, मी बघतो काय करायचं ते, तो दूर कुठेतरी बघत बोलला. त्याच्या मनात आता त्या शॉपकीपरला लवकरात लवकर भेटून हे जे सगळं त्या विषयाबद्दल कोडं तयार झालं होतं ते सॉल्व्ह करायचं होतं. थोडा वेळ दोघेही शांतच होते. पण आत्ता तिची नजर बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या तिच्या त्या दागिन्यांकडे गेली. तशी ती त्याच्या मिठीतून बाहेर आली. आधी, ती बोलली. हो, तो तिच्या गालावरून हात फिरवत बोलला. आधी, माझं मंगळसूत्र घाल ना माझ्या गळ्यात, ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तशी त्याची नजर पण तिच्या नजरेत अडकली. प्लीज, ती समोरच्या टेबलकडे बघत बोलली. तशी त्याची नजर पण त्या टेबलवर असणाऱ्या दागिन्यांवर गेली. ओके, शेवटी तयार झाला तो आणि त्याने त्या दागिन्यांमधून तिचं मंगळसूत्र उचललं. तो एकटक त्या मंगळसूत्राकडे पाहत होता. कारण तो फक्त एक दागिना नव्हता, तर एक अशी गोष्ट होती जिने त्या दोघांना लग्न नावाच्या पवित्र बंधनात अडकवलेलं होतं. त्याने ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि तिच्या दिशेने वळला तो. ती तर कधीपासून त्याच्याकडेच पाहत होती. शेवटी थोडं झुकून त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. तसे तिने तिचे डोळे बंद केले. जेव्हा लग्नमंडपात त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून तिला कायमची स्वतःची पत्नी बनवलं होतं तेव्हा किती जास्त दुःखी झाली होती ती.
कारण तेव्हा तिला वाटलं होतं की ते मंगळसूत्र आधी नव्हे तर अक्षय तिच्या गळ्यात घालत आहे आणि म्हणूनच तो इतका जास्त स्पेशल क्षण एन्जॉयच करू शकली नव्हती ती तेव्हा. पण आत्ता ह्या क्षणी मात्र मन भरून आलेलं तिचं. त्यासोबत डोळेसुद्धा वाहत होते, कारण मंगळसूत्र पण तेच होतं, तीसुद्धा तीच होती आणि ते मंगळसूत्र ज्याच्या नावाचं तिला स्वतःच्या गळ्यात घालून मिरवायचं होतं तोसुद्धा तोच होता, तिचा आदी. तिने तिच्या गळ्यात घातलेलं ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना लावलं. मग हलकेच त्यावर स्वतःचे ओठ टेकवले तिने. थँक्यू आदी, ती भरल्या डोळ्यांनीच बोलली. पण त्याने नाही मध्ये मान हलवत तिला मिठी मारली. डोंट से थँक्यू. आणि आता खूप झालं रडणं. पुन्हा मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसले नाही पाहिजेत. इज दॅट क्लिअर? त्याने मुद्दाम दटावूनच सांगितलं. तशी तिने त्याच्या मिठीतच होमध्ये मान हलवली. पण डोळे मात्र अजून वाहतच होते तिचे. त्याने मात्र तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि डोळे बारीक करून पाहू लागला तो तिच्याजवळ. आनंदाचे आहेत ते अरे, ती रडत रडतच हसून बोलली. तसा मग तो पण हसला. एनिवेज आता आराम करतो, तो तिच्या केसांमधून हात फिरवून बोलला. पण तू? तिने विचारलं. मी पण जरा बाहेर आहे, थोड्या वेळाने येतो, ओके? तो बोलला. ओके, ती तोंड पाडतच बोलली. गुड गर्ल, मी सुमन आंटींना आतमध्ये पाठवतो, तो बोलला आणि तिथून बाहेर निघून गेला. इथे प्रतीक्षा किचनमध्ये कॉफी बनवत होत्या. तोच आकांक्षा त्यांना किचनमध्ये येताना दिसल्या. त्यांनी आकांक्षांकडे पाहिलं, पण आकांक्षांनी त्यांच्याकडे बघूनसुद्धा पुन्हा नजर दुसरीकडे वळवली. वाईटच वाटलं प्रतीक्षांना आकांक्षाचं असं आपल्याप्रती वागणं पाहून. आकांक्षा, प्रतीक्षांनी आवाज दिला, पण आकांक्षांनी पाहिलंच नाही. आकांक्षा, बोलणार नाही का माझ्याशी? प्रतीक्षा बोलल्या. तसं आता आकांक्षांनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं. एवढं सगळं घडून गेल्यानंतर अजून बोलायचं काय बाकी आहे ताई? आकांक्षांनी चिडून विचारलं. तशी प्रतीक्षांनी मान खाली घातली. आकांक्षा, तुझा माझ्यावर राग असणं मान्य आहे मला. आय एम सॉरी अगं, पण तू एकदा माझं पूर्ण ऐकून तरी घे ना प्लीज, प्रतीक्षा कळवळून बोलल्या. तशा आकांक्षा भक्कास हसल्या. ताई, आपण तर पहिल्यापासून जावा कमी आणि बहिणी बनून जास्त राहिलो ह्या घरात. अशी कोणतीच गोष्ट नव्हती की ती आपल्या दोघींपैकी एकीला माहीत असेल. एकीला कळलं तर दुसरीलासुद्धा ते लगेच कळायचं, कारण आपल्या दोघींमध्ये सिक्रेट असं काही नव्हतंच. मग आत्ता ही इतकी मोठी गोष्ट तुम्हाला माहीत असूनही तुम्ही माझ्यापासून लपवली. शिवाय आधीच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबासुद्धा दिला, त्याची त्यात साथ दिली. आणि एवढं सगळं घडून गेलं असल्यानंतरसुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मी पहिल्यासारखं तुमच्याशी बोलावं, तुमचं ऐकून घ्यावं? नाही ताई, आय एम सॉरी, पण आत्ता आपल्यात पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही आहे, आकांक्षा डोळ्यात राग आणून बोलल्या. अगं पण, प्रतीक्षा बोलतच होते की बास ताई, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुमचं काहीही ऐकण्यात, प्लीज, आकांक्षा चिडून जोरात हात जोडून बोलल्या. तसं प्रतीक्षांच्या डोळ्यात तर अश्रूच आले, कारण बरोबरच तर बोलत होती आकांक्षा. त्या दोघी आधीपासून अगदी बहिणीसारख्या राहिल्या होत्या आणि त्यामुळे आकांक्षा दुखावल्या गेल्या होत्या. कळत होतं प्रतीक्षांना, पण अजूनही आकांक्षांना अक्षयचं सत्य माहीत नसल्यामुळे ती हे सगळं बोलत आहे आणि म्हणून तिचा आपल्यावर राग आहे, जो तिला सत्य समजल्यावर नक्कीच जाईल, असं प्रतीक्षांना वाटलं आणि त्यांनी डोळे पुसले. इथे बाहेर आल्यानंतर आधीने सुमनताई आणि मिहूला आत पाठवलं. तसे त्या दोघीसुद्धा आत युवीकडे निघून गेल्या. ऋषी, परी, बाहेर येऊन त्याने त्या दोघांना आवाज दिला. तसे ते दोघे पण त्याच्याजवळ आले. ऋषी, आय नो, कालपासून तुम्ही दोघे इथेच आहात, थकले असाल, पण अजून एक फेवर कराल का माझ्यासाठी? आधीने विचारलं. ओय हॅलो, हे काय आता नवीनच? फेवर अँड ऑल, बेस्ट फ्रेंड आहे ना मी तुझा, मग फेवर काय मागतोयस? ऑर्डर कर तू, आला मोठा फेवर मागणारा. एक चढवून ठेवेल ना तेव्हा हे सगळे मॅनर्स बरोबर बाहेर निघतील तुझे, जे की माझ्या समोर दाखवतोय आता, ऋषीने त्याच्या डोक्यात एक टपली मारत सांगितलं. तसा आधी कालातच हसला. आई शपथ, कालपासून आत्ता कुठे मला तुझ्या ओठांवर हे हसू दिसतंय, थँक गॉड, ऋषी वर बघून हसूनच बोलला. तसा आधी पुन्हा हसला. थँक्स यार, तुम्ही दोघं होतात म्हणून, नाहीतर घरचे कोणीच नाही आहेत माझ्यासोबत इथे, आधी नाराज सुरात बोलला. तसं ऋषीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वी आर ऑलवेज देअर फॉर यू डिअर, आणि सगळं नीट होईल. घरच्यांना सगळं कळेल तेव्हा घरचे पण तुलाच साथ देतील, बघ तू, ऋषी बोलला. होप सो,
आदी बोलला. बरं, तू काय सांगणार होतास मगाशी? ऋषीने विचारलं. हो, ते युविकाने सांगितलं की तिने ते विष एका छोट्या किराणा मालाच्या दुकानातून विकत आणलेलं, जे की पुण्यात आहे. तिने ॲड्रेस दिलाय. तुम्ही प्लीज तिथे जाऊन थोडी इन्क्वायरी कराल का? आदी बोलला. हो करेल ना. कधी जायचं आहे? ऋषीने विचारलं. आज, आत्ताच, आदी बोलला. चालेल, मी निघतो लगेच, ऋषी बोलला. हॅलो, एकटाच काय निघतो? आपल्या दोघांना सांगितले त्याने, सो मी पण येणार आहे तुझ्यासोबत, परी बोलली. अगं पण तू पण थकली असशील ना, तो बोलला. तू पण तर थकलायस ना मग, आणि पुण्यातलं तुझ्यापेक्षा मला जास्त माहीत आहे, हो की नाही आदी? ती बोलली. हो ऋषी, परी बरोबर बोलते. परीला पण सोबत घेऊन जा, तुला चालेल ना? आदी बोलला. चालेल? अरे पळेल, तो हसून बोलला. तसे ते दोघे पण हसू लागले. मी घरी जाऊन फ्रेश होऊन येतो, तू पण घरी जा, मी तुला पिक करतो, ओके? ऋषी बोलला. तशी परीने पण होमध्ये मान हलवली आणि मग ते दोघे आदीला बाय बोलून तिथून निघून गेले. इथे आदी मात्र विचारात हरवला होता. आज त्याला घरी जायचं होतं, पण घरचं वातावरण कसं असेल ह्याची काहीच कल्पना नव्हती त्याला. आजीचा किंवा त्याच्या मॉमचा पण कॉल आला नव्हता त्याला, म्हणून घरी नक्की काय सुरू असेल त्याचा विचार करत होता तो. शेवटी हा ना करतच त्याने त्याची पावलं वळवली आणि तो घरी जाण्यास निघाला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.